आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे पुन्हा एकदा हवामानासंदर्भात. महाराष्ट्रावर पुन्हा एकदा निसर्गाचं भयानक रौद्र रूप पाहायला मिळणार आहे. काही दिवस शांत असलेला पाऊस आता असा काही परतलाय की तो अनेकांची झोप उडवणार आहे. भारतीय हवामान विभागानं आज 16 जुलैसाठी एक असा इशारा दिलाय जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. राज्यावर एकाच वेळी दोन महाभयंकर संकट भोगावत आहे. एका बाजूला जीव घेणा वादळी पाऊस आणि दुसरीकडे अंगाची लाही लाही करणारी उष्णतेची लाट. नेमका काय आहे हा धोका? तुमचं शहर सुरक्षित आहे का? पहा हा अंगावरती काटा आणणारा विशेष रिपोर्ट. पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. सुरुवात करूया त्या 3 जिल्ह्यांपासून जिथं आज निसर्ग आपला सर्वात क्रूर खेळ खेळणार आहे. हवामान विभागानं सातारा, सोलापूर आणि धाराशिव या 3 जिल्ह्यांसाठी अत्यंत धोक्याचा येल्लो अलर्ट जारी केलाय. पण हा साधा सुद्धा पाऊस नाहीये. हा पाऊस सोबत घेऊन येतोय आकाशातून कोसळणारी मृत्यूची वीज आणि ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वाहणारे विनाशकारी वारे. विचार करा, 60 किलोमीटर वेगाचे वारे. या वाऱ्यांमध्ये झाडं उन्मळून पडू शकतात, घरांचे पत्रे उडून जाऊ शकतात. जर तुम्ही या 3 जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर आज चुकूनही मोकळ्या मैदानात, झाडाखाली किंवा पत्र्याच्या शेडखाली उभं राहू नका. आज आकाशातून पाणी नाही तर विजांच्या कडकडाटासह मोठं संकट कोसळणार आहे. घराचे दरवाजे आणि खिडक्या सुद्धा घट्ट बंद करून ठेवा, कारण हे वादळ कोणत्याही क्षणी तुमच्या दारात धडकू शकतं. आता वळूया राज्याच्या आर्थिक राजधानीकडे, मुंबईकडे. मुंबईत आज सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू आहे. पण या शांततेवर जाऊ नका. ही वादळापूर्वीची शांतता असू शकते. हवामान विभागानं स्पष्ट केलंय की पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या कोकण पट्ट्यात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या लखलकाटासह पाऊस पडेल. पण संकट फक्त कोकणापुरतं मर्यादित नाही. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही भीतीचं सावट आहे. नाशिक, अहिल्यानगर, बीड, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यातील नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. इथं कोणत्याही क्षणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घ्यायला हवी. शेतात काम करत असताना वीज कोसळण्याचा मोठा धोका आहे. आपला जीव सर्वात महत्वाचा आहे, हे सगळ्यांनी आधी लक्षात ठेवा. आता माहिती, विद्येची आणि IT ची राजधानी असलेल्या पुण्याची. पुणेकरांसाठी पुढील 4 ते 5 दिवस अत्यंत महत्वाचे असणार आहे. हवामान विभागानं थेट इशारा दिलाय की पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात पुढील 3 ते 4 दिवस आकाश पूर्णपणे काळ्याकुट्ट ढगांनी झाकलेलं राहील. सूर्याचं दर्शन होणं कठीण आहे. कधीही कोणत्याही क्षणी अचानक पावसाची सर कोसळेल. घाट माथ्यावर प्रवास करणाऱ्यांनी तर विशेष काळजी घेण्याची गरज आहे, कारण पावसामुळे दरडी कोसळण्याचा आणि रस्ते निसरडे होण्याचा धोका कित्येक पटींनी वाढलेला असतो. पुण्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस असला तरी वातावरणातील अचानक होणारा बदल आरोग्यासाठी आणि प्रवासासाठी अतिशय धोकादायक ठरू शकतो. निसर्गाचा हा खेळ जितका भयंकर आहे तितकाच चक्रावून टाकणारा आहे. एका बाजूला अर्धा महाराष्ट्र पाण्यात बुडताना पाहायला मिळेल, वादळाशी झुंज देताना पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला आपला विदर्भ आगीत होरपळतोय. होय, विदर्भातील जनतेला पावसाचा दिलासा अजिबात मिळालेला नाहीये, तर या ठिकाणी उष्णतेची लाट सहन करावी लागणार आहे. हवामान विभागाने स्पष्ट केलंय की विदर्भात उष्णतेची लाट कायम असेल. अंगाची लाही लाही करणारा उकाडा असेल. तापलेले रस्ते आणि गरम वारे विदर्भवासियांचा जीव नकोसा करतायत. दुपारच्या वेळेत चुकूनही घराबाहेर पडू नका. उष्माघाताचा मोठा धोका तिथं भोगावतोय. निसर्गाचा हा दुपटी आणि भयानक खेळ महाराष्ट्रासाठी मोठी परीक्षा पाहणारा ठरतोय. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की अचानक हवामानात हा भयंकर बदल झालाच कसा? तर याचं कारण आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला मृत्यूचा भूवत. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात एक अत्यंत कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय. हे क्षेत्र देशाच्या पूर्व आणि ईशान्य भागातील सर्व बाष्प खेचून घेत आहे आणि त्याचाच थेट फटका आपल्या महाराष्ट्राला बसतोय. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या वातावरणात प्रचंड अस्थिरता आली आहे. पुढील काही दिवस हा काळोखा, हे वादळ आणि हा पाऊस आपली पाठ सोडणार नाहीये. आमची तुम्हाला एकच विनंती आहे, हवामान विभागाच्या या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. हा केवळ एक अंदाज नाही, तर तुमच्या जीवावर बेतू शकणारा धोका आहे. गरज असल्याशिवाय पाऊस असेल, त्याच वेळी गरज असल्याशिवाय बाहेर पडू नका. सुरक्षित ठिकाणी राहा आणि तुमच्या कुटुंबाची सुद्धा काळजी घ्या. ताज्या हवामान अपडेट्स आणि प्रत्येक बातमीचे अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा HPN मराठी न्यूज.